हेलो दोस्तों, मैं श्रुति आपका फिर से एक बार स्वागत करती हूँ आपके अपने चॅनल पर जिसका नाम है लर्न मराठी इझिली। आज आपण काही मराठी वाक्प्रचार किंवा वाक्यप्रचार पाहणार आहोत। आज हम कुछ मुहावरे देखने वाले हैं। टुडे वी आर गोइंग टू सी सम इडियम्स और फ्रेजेस। वाक्प्रचार म्हणजे काय? मुहावरे का क्या मतलब है? What is the meaning of idioms or phrases? कोणतीही भाषा जास्त सुंदर बनवण्यासाठी काही शब्दसमूह वापरले जातात. कोणतीही भाषा जास्त सुंदर बनवण्यासाठी काही शब्दसमूह वापरले जातात. किसी भी भाषा को ज़्यादा सुंदर बनाने के लिए कुछ शब्दसमूहों का इस्तेमाल किया जाता है. Group of words is used to make any language beautiful. बरेचदा आपण त्यांचे शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात. ज़्यादातर हमें उनका शाब्दिक अर्थ लेना नहीं होता. Most of the times we shouldn't take their literal meaning. अशा शब्दसमूहांना वाक्प्रचार किंवा वाक्यप्रचार म्हणतात. अशा शब्दसमूहांना वाक्प्रचार किंवा वाक्यप्रचार म्हणतात. ऐसे शब्दसमूहों को मुहावरे कहते हैं. These group of words are called idioms or phrases. आज आपण 15 वाक्प्रचार पाहणार आहोत. आज हम 15 मुहावरे देखने वाले हैं. Today we are going to see 15 phrases or idioms. हेळसांड करणे, काळजी न घेणे या फिर दुर्लक्ष करणे. काळजी न घेणे या फिर दुर्लक्ष करणे मतलब ध्यान ना रखना. To neglect or to ignore. For example, तो तब्येतीची हेळसांड करतो. तो तबीयतीची हेळसांड करतो. वो तबीयत को अनदेखा करता है या फिर तबीयत का ख्याल नहीं रखता. He ignores his health. अब यहाँ मैं एक बात बताना चाहूँगी कि ये मराठी मुहावरे हैं तो अलग अलग भाषा की अलग अलग सुंदरता होती है. ये मराठी मुहावरे हिंदी में तो इस्तेमाल नहीं कर सकते. हिंदी में कोई और मुहावरे इस्तेमाल करते हैं तो मैं 100% ट्रांसलेशन तो नहीं कर पाऊँगी, लेकिन मैं कोशिश कर रही हूँ कि ज़्यादा से ज़्यादा मतलब हिंदी शब्दों का इस्तेमाल करके आपको मतलब समझा सकूँ. As these are Marathi idioms or Marathi phrases, I can't tell literal meaning of these phrases, but I'm trying to tell you in English the meaning of these phrases or idioms. हुलकावणी देणे, फसवणे किंवा चकवणे, फसाना. टू डिसीव. तिने मला हुलकावणी दिली. उसने मुझे फसाया. उसने मतलब ये लड़की के लिए बोला गया है. शी डिसीव्ड मी. हाँ म्हणता पसरणे. थोड्याच वेळात सर्वांना कळणे. थोड़ी ही देर में सबको समझना. ये खबर के लिए इस्तेमाल होता है. टू स्प्रेड इन नो टाइम. इट इज़ यूज्ड इन केस ऑफ न्यूज़. राहुलच्या घरी चोरी झाली ही बातमी हां म्हणता सगळीकडे पसरली. राहुलच्या घरी चोरी झाली ही बातमी हां म्हणता सगळीकडे पसरली. राहुल के घर चोरी हुई ये खबर सभी जगह फैल गई. The news that Rahul's house was robbed spread everywhere in no time. हाय खाणे, धास्ती घेणे किंवा भीती बसणे. घबरा जाना. टू गेट स्केअर्ड. अपघात झाल्यापासून राजने हाय खाल्ली आहे. दुर्घटना होने के बाद से राज घबरा गया है. राज इज स्केर्ड आफ्टर द एक्सीडेंट.
हाती काही न लागणे, हाती काही न लागणे, काहीच फायदा न होणे, काहीच फायदा न होणे. हाथ कुछ ना लगना, नॉट गेटिंग एनिथिंग. पोलिसांच्या हाती काही लागलं नाही, पोलिसांच्या हाती काही लागलं नाही, पुलिस के हाथों कुछ नहीं लगा, पोलीस डिडंट गेट एनिथिंग. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे, हरभऱ्याच्या झाडावर चढवणे, खोटी स्तुती करणे, खोटी स्तुती करणे, झूठी तारीफ करना, गिविंग फॉल्स प्रेज और टू फ्लॅटर. मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. मेरी झूठी तारीफ मत करो, डोंट फ्लॅटर मी. हमरी तुमरीवर येणे, हमरी तुमरीवर येणे, भांडणाला सुरुवात करणे, भांडणाला सुरुवात करणे, झगडा सुरू करना, टू स्टार्ट द क्वारल. हमरी तुमरीवर येऊ नकोस, हमरी तुमरीवर येऊ नकोस, झगडा सुरू मत करो, डोंट स्टार्ट द क्वारल. हट्टाला पेटणे, हट्टाला पेटणे, स्वतःचे खरे करण्यासाठी वाटेल ते करणे, स्वतःचे खरे करण्यासाठी वाटेल ते करणे, जिद पे उतर आना, डूइंग वॉट एवर इट टेक्स टू मेक समथिंग हॅपन दॅट यू वॉन्ट, और बीइंग व्हेरी स्टबन. तो हट्टाला पेटला, तो हट्टाला पेटला, वो जिद पे उतर आया, ही वॉज बीइंग व्हेरी स्टबन. सैरा वैरा पळणे, सैरा वैरा पळणे, वाट मिळेल तिकडे पळणे, वाट मिळेल तिकडे पळणे, जहाँ रास्ता मिले वहाँ भागने लगना, टू रन अवे वेरेवर यू फाइंड अ वे. लोक मागे लागल्यावर चोर सैरा वैरा पळू लागला, लोक मागे लागल्यावर चोर सैरा वैरा पळू लागला. लोग पीछे पड़ने के बाद चोर जहाँ रास्ता मिले वहाँ भागने लगा. The thief ran away after people chased him. सुळावर चढणे, सुळावर चढणे, फाशी होणे, फाशी होणे. सूली पर चढ़ना, टू हँग टिल डेथ. तो सुळावर चढला, तो सुळावर चढला, वो सूली पर चढ़ा, ही वॉज हंग टिल डेथ. सुसाट पळणे, सुसाट पळणे, जोरात पळणे किंवा वेगात पळणे, जोर से भागना, टू रन फास्ट. राहुल सुसाट पळाला, राहुल सुसाट पळाला, राहुल जोर से भागा, राहुल रॅन फास्ट. सवड मिळणे, सवड मिळणे, मोकळा वेळ मिळणे, मोकळा वेळ मिळणे, खाली समय मिलना, हॅविंग फ्री टाइम. कामातून सवड मिळाली की घरी ये, कामातून सवड मिळाली की घरी ये, काम से खाली समय मिला तो घर पर आ. इफ यू हॅव फ्री टाइम फ्रॉम वर्क कम होम. सळो की पळो करणे, सळो की पळो करणे, सतावून सोडणे, सतावून सोडणे, परेशान करना, टू बॉदर अ लॉट और टू ट्रबल अ लॉट. मी विजयला सळो की पळो करून सोडलं, मी विजयला सळो की पळो करून सोडलं. मैंने विजय को बहुत परेशान किया, आय बॉदर्ड और ट्रबल्ड विजय अ लॉट. शंख करणे, शंख करणे, आरडाओरडा करणे, आरडाओरडा करणे, बहुत चिल्लाना, टू स्क्रीम और टू शाउट. माझ्या नावाने शंख करू नकोस, माझ्या नावाने शंख करू नकोस, मेरे नाम से मत चिल्ला, डोंट शाउट टेकिंग माय नेम. शोभा होणे, शोभा होणे, नाचक्की होणे किंवा बदनामी होणे, नाचक्की होणे किंवा बदनामी होणे, बदनामी होना, टू बी डिस्ग्रेस्ड. तिच्यामुळे आमची सर्वांसमोर शोभा झाली,
तिच्यामुळे आमची सर्वांसमोर शोभा झाली. उसकी वजह से हमारी सबके सामने बदनामी हुई. उसकी ये शब्द फीमेल के लिए इस्तेमाल हुआ है. We got disgraced in front of everyone because of her. तर हे 15 वाक्प्रचार आहेत. तो ये 15 मुहावरे हैं. So these are 15 idioms or phrases. Please subscribe to Learn Marathi easily and press the bell icon to get more such informative stuff. Thank you for watching. तो मिलते हैं अगली वीडियो में. तब तक के लिए टेक केयर. बाय बाय.